महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री आता होतील। मात्र हेच फडणवीसांनी मॉडेलिंग केलंय असं कुणी म्हटलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही। मात्र मॉडेल ते रोल मॉडेल हा फडणवीसांचा प्रवास कसा होता पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। फडणवीस महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री। फडणवीसांनी केली होती मॉडेलिंग। मॉडेल ते रोल मॉडेल। मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की होय, देवेंद्र गंगाधरराव फडणवीस महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालंय। आरएसएसचे स्वयंसेवक, सर्वात तरुण महापौर, मॉडेल आमदार ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री अशी गरुड झेप घेतली आहे। त्यांचा मॉडेल ते रोल मॉडेल हा प्रवास थक्क करणार आहे। गोष्ट आहे 2006ची। सर्वात तरुण महापौर असा रेकॉर्ड नावावर केलेल्या फडणवीसांनी दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर चक्क मॉडेलिंग केलं होतं। नागपूर शहरातल्या चौकाचौकात होर्डिंग लावले होते आणि त्यावर फोटो होता युवा आमदार देवेंद्र फडणवीस यांचा। देवेंद्र फडणवीसांनी अंबिका मेन्स या कपड्याच्या दुकानासाठी मॉडेलिंग केली होती। हीच मॉडेलिंगची गोष्ट नागपूरमधून थेट माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या कानावर गेली आणि वाजपेयींनी मॉडेल आमदार फडणवीसांना भेटीसाठी बोलावलं। त्यावेळी फडणवीस भेटीसाठी पोहोचताच वाजपेयींनी आइये मॉडेल विधायक जी असं म्हणत फडणवीसांचं स्वागत केलं। पुढे हेच फडणवीस महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री बनले। हा प्रवास कसा होता पाहूया। 1992 साली ते नागपूर महापालिकेत युवा नगरसेवक म्हणून निवडून आले। 1997 साली सर्वात तरुण महापौर बनले। 1999 साली पहिल्यांदाच आमदारपदी त्यांची निवड झाली। 2013 साली महाराष्ट्र भाजपचे ते प्रदेशाध्यक्ष बनले। 2014 मध्ये शरद पवारांनंतर महाराष्ट्राचे दुसरे तरुण मुख्यमंत्री बनले। 2019 मध्ये 80 तासांसाठी त्यांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पद मिळालं। 2019 साली विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली। 2022 मध्ये पक्षादेश पाळत फडणवीस उपमुख्यमंत्री बनले। 2024 मध्ये फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। 2019 मध्ये महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर फडणवीस टीकेचे धनी बनले होते। त्यातच 2022 मध्ये मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर घसरण झाली। इतकंच नाही तर लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवामुळे फडणवीसांच्या कारकिर्दीवर प्रश्न उपस्थित केले जात होते। फडणवीसांचं राजकारण संपल्याची चर्चा केली जात होती। मात्र फडणवीसांनी जोरदार कमबॅक करत भाजपला राज्यातल्या सर्वाधिक जागा मिळवून देत आपलं नेतृत्व सिद्ध केलं। त्यामुळे फडणवीसच म्हणाले होते त्याच शब्दात, मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा ले। मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना। मैं समंदर हूं लौट कर वापिस आऊंगा। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।